नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सरसकट आले खरेदीचा निर्णय शुक्रवारपासून झाला लागू। प्रतवारीप्रमाणे आले खरेदी व विक्री करू नये, व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींचे संयुक्त आवाहन। कोणत्याही परिस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक 19 जुलैपासून आल्याचे सौदे सरसकट केले जाणार आहेत। शेतकरी अथवा व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण देऊन आल्याचे प्रतवारीनुसार वेगवेगळे सौदे घेऊ नयेत। जर असे प्रकार आढळल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी ते जबाबदार राहतील असा इशारा सातारा जिल्हा आले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश शेठ जाधव, शेतकरी प्रतिनिधी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे यांनी संयुक्तपणे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने बाजार समितीच्या गीताई मंगल कार्यालयात गेले पंधरवड्यात झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 18 जुलैपर्यंत प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीस काही अंशी परवानगी देण्यात आली होती। जे शेतकरी अडचणीत आहेत, ज्यांची पिके अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून ही भूमिका होती। मात्र आता राज्य सरकारने देखील सरसकट आले खरेदी विक्रीचा निर्णय घेतला आहे। तसे रीतसर आदेश काढले असून शेतकरी आणि आले व्यापारी देखील त्या निर्णयाशी सहमत आहेत। त्यामुळे दिनांक 19 जुलैपासून सरसकट आले खरेदी विक्री केली जाणार आहे। कोणी जर जाणीवपूर्वक अथवा लपून छपून प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीचा प्रकार केल्यास विविध शेतकरी संघटना, शेतकरी व व्यापारी असोसिएशन कारवाई करणार आहेत। त्यातून होणाऱ्या परिणामास प्रतवारीनुसार खरेदी विक्री करणारे जबाबदार राहतील असा इशारा सुरेश शेठ जाधव यांच्यासह दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे। कोरेगाव बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, त्यांचे संचालक मंडळ व सचिव संताजी यादव हे देखील संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयाशी आणि राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत असून बाजार समिती देखील आता कठोर पावले उचलणार आहे असे तिघांनी स्पष्ट केले आहे। आले व्यापाऱ्यांनीही कोणतेही कारणे देऊन वेगवेगळे सौदे करू नयेत। आले उत्पादक शेतकऱ्यांनीही तात्पुरता विचार करून वेगवेगळा माल देऊन भविष्याचे नुकसान करून घेऊ नये। आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने अथवा शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदी केले नाही तर गनिमी कारवाई केली जाईल आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीस शेतकऱ्यासह संबंधित व्यापारी जबाबदार राहतील असा इशारा दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे। राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोरेगावात सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर। कोरेगाव शहर आणि तालुक्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची 15 दिवसात तालुक्याच्या बाहेर बदली न केल्यास बँकेच्या शाखा कार्यालयास टाळेठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांच्यासह कोरेगाव विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर चंद्रकांत बर्गे, जगदीश गायकवाड व महेश माळी यांनी दिला आहे। गुरुवारी दुपारी 2 वाजता दत्तात्रय सुतार, किशोर बर्गे, जगदीश गायकवाड व महेश माळी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व राष्ट्रीयकृत बँकांकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल तक्रारीचा आपाडा वाचला। एकूणच सर्वसामान्यांच्या खिशातून सरकारला जाणाऱ्या पैशातून राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी पगार घेत असून त्यांनी आमच्यावर रुबाब दाखवणे चुकीचे आहे। येथे 15 दिवसामध्ये कोरेगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या बँकेतील परप्रांतीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ बदली न झाल्यास बँक कार्यालयास टाळेठोक आंदोलन छेडले जाणार आहे। त्यातून होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी प्रशासन आणि संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असेही दत्तात्रय सुतार, किशोर बर्गे, जगदीश गायकवाड व महेश माळी यांनी नमूद केले आहे। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता तसं माहिती अधिकार कार्यकर्ता। माझ्याकडे बँकांच्या विषयी अनेक तक्रारी आल्यामुळे मी आज प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करीत आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने सर्व IDBI बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बँक यांचे कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे वागणे किंवा येणाऱ्या नागरिक सुविधा असतील, काही योजना असतील, त्या योजनेच्या संदर्भात माहिती देणे टाळतात आणि महत्त्वाचा मुळात शब्द ते भाषा जी वापरतात ती मराठी भाषा न वापरता हिंदी भाषा वापरतात। त्यामुळे नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना त्या हिंदी भाषेचा अर्थ कळत नाही आहे। त्यामुळे आपल्या नागरिकांच्या अडचणी काय त्या त्यांना कळत नाहीत। सातबारे उतारे हे मराठीत असतात, हे त्यांना कळत नाही। तर हे कर्मचारी ते निर्भूलपणे इतर नागरिकांशी बोलतात किंवा उद्धटपणे भाषा वापरतात। त्या अनुषंगाने मी त्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे। तर त्या बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून
तेथील संबंधित मराठी न बोलता येणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली 15 दिवसात करावी व तिथे मराठी भाषा कळणारीच अधिकारी नेमावेत. आणि तेथील शिपाई हे उद्धटपणे वागतात नागरिकांच्या पैशातनं पगार घेतात, नागरिकांच्या पैशाचं तिथं व्यवहार चालतात आणि त्याच नागरिकांना जर उद्धटपणे वागणूक देत असतील तर त्या अधिकाऱ्यांची तात्काळ 15 दिवसात बदली करावी. अन्यथा आम्ही संपूर्ण ज्या IDBI बँक, स्टेट बँक येथील अधिकाऱ्यांची बदली न केल्यास तिथं काळे ठोक आंदोलन करणार आहे. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोरेगावात धरणे आंदोलन. कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील माहिती अधिकार अपील कामकाज अनुषंगाने तहसीलदार यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत. त्याचबरोबर कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक आणि शिरंबे येथील मंडलाधिकारी यांनी चुकीचे कामकाज केले आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे. या मागणीसाठी एकसळ तालुका कोरेगाव येथील शेतकरी सचिन सुरेश शेलार यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास दिनांक 22 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे. माहिती अधिकार कायद्याखाली आपल्याला अर्जावर सुनावणी घेत असताना मंडलाधिकारी व अपीलीय अधिकारी यांच्यासमोर हजर राहिल्या नाहीत. मात्र त्यांनी तहसीलदार कार्यालयातील कारकून व महसूल सहाय्यक यांना हाताशी धरून शासकीय कामकाजात फेरफार केला असून तशा नोंदी घेतल्या आहेत. त्याचबरोबर कामकाजादरम्यान तहसीलदारांनी आपल्याला मुदतीत कागदपत्रे दिली नाहीत असा आरोप शेलार यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 18 ते 20 जुलै या दरम्यान कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या दरम्यान कारवाई न झाल्यास दिनांक 22 जुलैपासून सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे. आम्ही हालचाल रजिस्टर मागितले तहसील मंडलाधिकाऱ्यांना. त्यांच्या हालचाल रजिस्टरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मी सुनावणीच्या कामांमध्ये तहसीलदार कार्यालयात हजर होते. त्याचे मी हालचाल रजिस्टरसुद्धा तहसीलदार साहेबांनी अर्ज केला आहे, त्याच्यात जोडलेला आहे. हालचाल रजिस्टरमध्ये तुम्ही नमूद केलं मी सुनावणीला हजर होते. तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला आहे की हा गैरहजर आहेत म्हणून. सरासर यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. खोटी कागद निष्पन्न करून शासनाचा अभिलेख ही केलेला आहे, त्यांनी निष्पन्न केलेला आहे, खोटा निष्पन्न केलेला आहे. ही माझी तक्रार आहे. तर ह्या सर्व व्यक्तींना बडतर्फ करण्यात यावी ही माझी विनंती. तडोळेसमत वाघोलीतील आले चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात वॉटर स्टेशन पोलिसांनी आणला उघडकीस. चोरीतील मुद्देमाल जप्त, 2 संशयितांना घेतले ताब्यात. तडोळेसमत वाघोली हद्दीतील शिव नावाच्या शिवारातून सुमारे 300 किलो आले चोरीस गेल्याची घटना घडल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अवघ्या 24 तासात चोरीस गेलेल्या मुद्देमालासह 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. एकूणच वॉटर स्टेशन पोलिसांनी शेतकऱ्याला न्याय दिल्याची भावना सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता पत्रकारांशी बोलताना गुन्हा उघडकीस आल्याची माहिती दिली. तडोळेसमत वाघोली गावच्या हद्दीतील शिव नावाच्या शिवारातून सुमारे 300 किलो वजनाचे 18,000 किमतीचे आले चोरीस गेले असल्याची फिर्याद आले उत्पादक शेतकरी राहुल रामराव जाधव यांनी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दिली होती. शेतकरी कुटुंबाच्या कष्टाची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांना दिली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तातडीने तपास हाती घेतला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत संशयितांचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्याच दरम्यान वॉटर स्टेशन येथे आरोपी सचिन काजा काळे व काजा सावता काळे दोघे राहणार पिंपुडे बुद्रुक हे एका वाहनातून आले विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दोघांना अडवून याबाबत विचारणा केली असता त्यांनी विसंगत माहिती दिली. त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे पाहून त्यांनी गुन्हा केल्याचे लक्षात आले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, हवालदार प्रकाश चव्हाण, दीपाली गुरव, पोलीस नाईक गणेशी धापे, प्रतीक देशमुख, संदीप देखणे
यांनी ही कारवाई केली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी दिली. अवघ्या 24 तासात शेतकऱ्याच्या आले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वॉटर स्टेशन पोलिसांचे अभिनंदन केले आहे.